जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपल्याला ना गेट बनवायचं आहे. आपल्या शेजारी जो प्लॉट आहे गोडाऊन आहे त्याला गेट बनवायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आपण आता हे कापून वगैरे पाईप आज कापायचे ते आपल्याला गेटचं फ्रेम वगैरे बनवायची गाडी त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि इथं जो आपल्याला गेट बनायचं आहे तर फाउंडेशन दोघी साईडला आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपले ट्रॅक्टर आणि मशीन दोघी घरी आहे, गाड्या दोघी घरी आहे. आपण आता हे काम करून घेऊ. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर आपले जे ते एक फ्रेमचे पाईप जे ते कापले गेलेले तुम्ही इकडे पाहू शकता. इथं अशा प्रकारे ती फ्रेम येईल. तर आता याच्यामध्ये जाडी येईल. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आपले जे चारी जे जॉईंट आहेत ते मारले गेलेले आहेत. आता फ्रेम जी आहे थोडीशी बाकी आहे वेल्डिंग मारायची. पूर्ण जी वेल्डिंग आता फायनल झालेली म्हणजे पूर्ण होऊन गेला आता. आणि आपण जाडी वगैरे लावून देऊ. याच्यामध्ये एक फ्रेम जी आहे ते फायनल आणि इथून कापून आपण हे लावून देऊ. तर व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हॅलो घर हाँ आइए वेल्डिंग मारा होता नहीं सोनारे माझ्या यंदा जोडा नव्हतं जोडा घ्या एकच राहिले नाही म्हणजे काम होईल तो चौकशी करतोस का आता युनियन होईल आता सावटी नोट घेतली ना आता काय करायचं मग कोणी नाही हो आम्ही घर ना बाकी बनाय गाव मग हा जोडसोत ना मग हो चालेल ना तर मित्रांनो, आपल्याला अशा 4 फ्रेम बनवायच्या. एक जी फ्रेम आहे ती आपली बनवली गेलेली आणि दुसरी जी आहे हिला कापून आपल्याला अर्धी करायची. आणि आता आपलं मशीन जे आहे कामाला जाते. बकेट वगैरे बदलून घेऊ आणि मग जेव्हा आपण मशीनकडे हे मशीन घेऊन जाऊ आपण आता. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर तुम्ही बघू शकता पाईपलाईनची बकेट लावलेली आहे आणि तिकडे गावामध्ये ठेवलेली आपली मोठीची बकेट. तिथं जेव्हा बकेट वगैरे बदलू आणि मग भाऊचे कामाला येईल तर आपण वेल्डिंग वगैरे मारून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण बकेट वगैरे बदलून घेऊ आणि जे कामाला करू सुरुवात भाऊचे येणार आहे मशीनवरती मोठी बकेट लावून घेऊ आता. तर आता बकेट वगैरे बदलून घेऊ. पप्पाचे मशीनवरती बसलेले पाहू शकता. तर आता बकेट वगैरे बदलू मग भेटू तुम्हाला. ग्रीस वगैरे मारू आणि तर व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघत राहा. खाली सोडा ना बस बस करून राहू द्या, चालू राहू द्या. तर आपली जी बकेट ती बदलवली गेलेली. भाऊ आता कामाला जातोय. आता आपण शेतामध्ये जातो त्याला काही घ्यायला. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. त्यानंतर आपण आलो शेतामध्ये आणि आपलं जे बोरच्या मोटर काढायचं मशीन लावलेलं आहे. इथं सर पसारा वगैरे पडलेलं आहे. आपल्या टाक्या वगैरे इथं जी ती मोठी पाण्याची टाकी होती. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. आता सलाक्या वगैरे घेऊ आणि जाऊ आता घराकडे. सर्व कामावर वगैरे सर्व जुनं साहित्य पडलेलं आहे. जुना TV पडलेला आहे. इथं पाईप वगैरे पडलेले आहेत. बाकीचे काय पंप बी पडलेले आहेत. JCBचे भंगार वगैरे.
तर इथं आता हे सलाक्या वगैरे घेऊ आणि निघू घराकडे. व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघत राहा. काढ जायचं ते. फिरा फिरा बरोबर फिरा बरोबर फिरा चल दे. ठेव चलता आता चलले आते तुझ्या हातात बिल्डिंग वगैरे पाणी घेऊन घेतलं मग चल दर हात दर ना तू चल तर आपल्या जे फ्रेम तयार झालेल्या आहेत 2 ही एक आता बनवून घेतली आपण. आता जे परवडलं घ्यायचं आता आपल्याला वेल्डिंग घ्यायला. तर व्हिडिओ तुम्ही त्यानंतर आपण आलो इकडे दुकानावरती लोखंड घ्यायला. सी चॅनल घ्यायचं होतं आपल्याला. आणि इकडे काय विषय होता की आपल्याला ते आजूबाजूला लावायचे भिंतीला गेटला सपोर्ट, त्यामुळे हा घेतलेला आहे. तर व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आता आपण पारोळा म्हणून गेलेलो आहे आणि सी जे चॅनल आहेत ते आपण आणलेले 2 आणि सिमेंटची तैली आपल्याला पारोळ्याच्या 2 चक्कर करावं लागले. एक पहिले सी चॅनल घेऊन आणले, वेल्डिंग रोड आणले, काही विजागरे वगैरे आणले आणि पट्ट्या वगैरे आणले काही. आणि इकडे सी चॅनल बघू शकता तुम्ही आणि इकडे सिमेंटची तैली ठेवलेली. आणि भाऊजी आता इथं खड्डं खोदून आपण आज सेट करून देऊ आपण. म्हणजे उद्या जे आपलं काम बसवायचे ते जे काम आहे आपल्याला उद्या चालूच राहील. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.